नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्र या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आता आपण जे काही तणनाशक फवारत असतो, तर त्या बऱ्याच तणनाशकाचं काय होतं की रिझल्ट येत नाहीत. तर त्याला काही कारणं आहेत. तर बघा, आता सगळ्यात अगोदर जे काय आपण पाणी वापरत असतो, जर पाणी ते अल्कली असलं तर त्याचा जे रिझल्ट आहे तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येत नाही. तर त्यासाठी आपल्याला जे काय आपलं एक लिंबू असते, तर एक प्रति पंपाला एक लिंबू जर आपण चिरून जर त्याच्यामध्ये समजा सोडलं तर त्याचा बी आपल्याला फायदा होतो. त्याच्यानंतर तुम्ही जे हे वापरता, आपला जे चार्जिंगचा पंप असते ते जर वापरला तर त्याच्याहून अजून चांगलं आहे. पण जे स्प्रे हे राहते इंजनचा फवारा, तर त्यापेक्षा जे चार्जिंगचा फवारा आहे तेच वापरायला पाहिजे. त्याच्यामुळं काय होते, जे काही फवारणी ती व्यवस्थित होते. आणि नौजल जे आहे, जे तणनाशकासाठी आपल्याला वापरणं तेच नेहमी वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक कारण म्हणजे जे काय आपण पाण्याचं प्रमाण, तर एकरी जवळपास 120 लिटरपर्यंत तरी पाणी आपल्या म्हणजे एकरी फवारलं गेलं पाहिजे. तर ते एक महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर एक जे शेतामध्ये आपण जे काही कुठलं बी असं वड्याचं फिड्याचं नालीचं पाणी असते गढूळ बघा, तर ते जे वापरतो ना, त्याचाही परिणाम आपल्या तणनाशकामुळे काय होते की जे म्हणजे तणनाशक आहे ते चांगल्या प्रकारे लागू होत नाही. म्हणजे आपल्याला स्वच्छ पाणी वापरणं गरजेचं आहे. आणि शेवटचं म्हणजे एक जे काही आपल्या पिकामध्ये समजा आंतरपीक असलं तर ते त्या इथं दुसऱ्या पिकाला सूट होते का ते पण महत्त्वाचं आहे. तर त्यामुळं ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या, तर यांचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला काय होईल, जे तणनाशक फवारायला आपण शेतामध्ये त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल. आणि ते बी वेळेवर करणे, जेव्हा तण छोटं असते किंवा त्याचा जो कालावधी त्याच कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे फवारणी तणनाशकाची. धन्यवाद.